थेट पुन्हा एकदा विधान भवन परिसरातून प्रफुल्ल पटेल बोलत आहेत। बारामतीला आता 2 खासदार मिळाले असं म्हटलं जातंय, काय म्हणा? आज आम्ही अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांना आज त्यांच्या नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि निश्चित एक महिला म्हणून ते महाराष्ट्राची आणि त्यांच्या स्वतःच्या बारामती मतदारसंघाची सेवा ते करतील याची आम्हाला खात्री आहे आणि या बाबतीचा आनंदही आहे। आम्ही कोणालाही सूचना केली नव्हती, फक्त त्यांना माहिती होतं की ही पोटनिवडणूक आहे, आमच्याकडूनच झालेली रिक्त जागा आम्ही भरायची आहे। त्यांना आम्ही सांगून आजच्या आम्ही नामांकन भरलेलं आहे, पण कोणालाही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं। भुजबळ साहेब अजिबात एक कुठून हे सगळ्या बातमी चालू कोणी पसरवतात, बोगस बातमी चालवतात, केबल न्यूज लोक तयार करतात। कोणी केबल न्यूज तयार करते की भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे आमच्या पक्षाची युती ते म्हणजे मोडू इच्छितात। हे सगळे केबल न्यूज तयार करून हे चालवणं हे आता कुठेतरी बंद झालं पाहिजे। पवारांबद्दल मागणी केली जात होती खासदारकीसाठी, ते नाराज होते अशी चर्चा कुठलाही अशा कसे म्हणजे काही कारणही तुम्ही म्हणजे जे विचारतात म्हणजे इतके म्हणजे बेकार गोष्ट तुम्ही विचारून राहिले, त्याचं उत्तरच मला देऊ काही मला योग्य वाटत नाही। म्हणून माझी एकच आपला सगळ्यांना विनंती आहे की दररोज काही ना काही टेबल न्यूज चालू असते। कोणी काय भोंगा वाजवते सकाळी, कोणी काय दुसरा काय पिल्लू सोडून देते आणि त्याच्यावर आम्हाला उत्तर देत बसायचं। अजिबात काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे। आमचे उमेदवार आम्ही आज ठरवून फॉर्म भरलेले आहे, काय विषय त्याच्याबद्दल नाही, कोणाची नाराजीचा प्रश्नच उद्भवत होत नाही। तिन्ही पक्षांमध्ये आमचा समन्वय असल्यामुळे आज त्यांना सांगून आम्ही आज अर्ज भरलेला माय डियर फ्रेंड, एनी आर्टिकल appearing from a gentleman who may have some reason to be a post holder does not make that person the ultimate responsible person to decide on the politics of the alliance in Maharashtra or anywhere else for that matter. If by that same yardstick, if the RSS chief has spoken something, does that mean that applies to whatever is happening in the government of India today? It is not the question. Some issues can be raised by people in their individual capacity. That does not make any difference in the alliance. Our alliance is here to stay and our alliance is here to win the next round of elections for the assembly. सर, मराठीमध्ये आरएसएस संदर्भात जी बातमी समोर येत आहे, अजित पवार नकोसे झालेले आहेत भाजपला, त्यांना दूर केले जाईल। ती आरएसएसच्या बातमी नाही, ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार त्यांनी त्या वृत्तपत्रामध्ये काही त्यांनी दिलं असेल, त्याचा अर्थ हे नाही आहे की ती भारतीय जनता पार्टीची काही अधिकृत पोझिशन आहे। आणि म्हणून मेहरबानी करून एखादा व्यक्तीने काय सांगितलं आणि मग टेबलावर बसून न्यूज आपण तयार करत राहायचं आणि त्याच्या उत्तर आणि खुलासा आम्ही करत द्यायचं, हे बिलकुल प्रथा काहीतरी चुकीची सुरू झाली आहे। माझी मेहरबानी करून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की असे बिन बुनियादी प्रश्न जे आहे ते निर्माण करू नका। हिंदी में जानना चाहे, आपकी जो राज्यसभा की सीट जो आधी थी उसको आज सुनेत्रा बहनी को दे दिया गया, कैसे देखते हैं? पार्टी में और भी इच्छुक उम्मीदवार थे, उनको हम लोगों ने बहुत सोच समझकर और एक विचार से हमारे पार्टी के इस राज्यसभा के लिए उम्मीदवार सुनेत्रा पवार को तय किया। सभी हम यहाँ पर आए और हम सब लोगों ने हमारे जो अलायंस पार्टीज़ है, भारतीय जनता पार्टी और शिवसेना, उनको भी सूचना की कि हम हमारे इस उम्मीदवार का अर्ज भर रहे हैं, क्योंकि ये बाई इलेक्शन है और बाई इलेक्शन में मेजॉरिटी से इलेक्शन होता है। इसलिए हमारे
जो मित्र पक्ष है, पार्टनर्स है, उनको हमने इन्फॉर्म किया। नाराजगी की खबरें भी बहुत सारी चलाई कोई नाराजगी की खबरें आप ही लोग चलाते हैं और आप ही लोग हम लोगों से उसका उत्तर मांगते हैं। मेहरबानी करके ये महाराष्ट्र में बहुत नई प्रथा चालू हो गई है, ये बंद होनी चाहिए। मैं आपको बहुत जिम्मेदारी से कहता हूँ कि ये बहुत सब जितनी भी बातें ये पिछले 1-2 दिन में प्लांटेड स्टोरीज जो चलती है, इनको बिना मजदूर आप लोग मत चलाइए। मेरे को ऐसा लगता है कि आप लोगों में भी कंपटीशन बहुत बढ़ गया है, इसलिए आप लोग वो कंपटीशन हमारे पर निकालने की कोशिश करें। अधिकृत अशी माहिती दिलेली होती, मग त्यावर तुम्ही काय उत्तर द्या? महाविकास आघाड़ी में विधानसभा चुनाव अभी दूर है, फिर भी महाविकास आघाड़ी में कितने मतभेद थे है और आगे आपको दिखेंगे, ये आने वाला समय बताएगा। अब लोकसभा के चुनाव में एक पूरे देश में कुछ माहौल का एडवांटेज उनको जरूर मिल गया और कुछ स्थानिक, कुछ यहाँ से हम लोगों से भी कुछ जो जिसको कहते हैं कि अलायंस पॉलिटिक्स में, क्योंकि हमारा ये प्रथम अवसर था और जो संशोधन हमको सुधारना करना पड़ेगा वो कर लेंगे। विधानसभा में चित्र बिल्कुल अलग रहेगा। अब थोड़ी बहुत कहीं मतलब सफलता मिल गई, उसका मतलब ये नहीं है कि एकदम आप पेड़ पे चढ़ जाओ और सोचो कि बस अब हमने दुनिया जीत ली। छगन भुजबळ यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे की मी स्वतः इच्छुक होतो, माझ्यासोबत परांजपे सुद्धा इच्छुक होते। तर तुम्ही इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे। आमचे भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे आणि त्यांनी काही पण आम्हाला सूचना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसून जर एकमताने निर्णय घेतला, त्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। भुजबळ साहेब काय बोलले मी पण ऐकलं आणि म्हणून तुम्ही उगीच हे लावालावीचं प्रकरण बंद करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।